नमस्कार, मी पल्लवी चांदगुडे. महाआवाज न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. इंदापूर दौऱ्यादरम्यान अनेक शेतकऱ्यांच्या अडचणीत जाणून घेतल्या खासदार सुप्रिया सुळे. आमचे प्रतिनिधी हेमंत रेडे यांनी दिलेल्या माहितीनुसार सर्वत्र लोकसभा निवडणुकी प्रचार चालू आहे. बारामती मतदारसंघातील खासदार सुप्रिया सुळे यांनी इंदापूर तालुका दौऱ्यामध्ये मोजे भिगवण तक्रारवाडी येथे भेटी दिल्या. तक्रारवाडी गावातील यशवंत आप्पा वाघ आणि प्रवीण नाना वाघ यांच्या घरी खासदार सुप्रिया सुळे यांनी ग्रामस्थांसोबत चर्चा केली असून ग्रामस्थांची प्रश्नावली समजून घेतली व गावातील पाणी प्रश्न, खडकवासलातून उजनी धरणात सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा प्रश्न, गावातील शेतकऱ्यांचे प्रश्न तसेच तक्रारवाडी गावात वन विभागाचे अतिक्रमण करून यासाठी भिंत बांधण्याचे काम सुरू केले आहे, त्याबद्दल गावातील नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. या प्रश्नावर संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत चर्चा करेल असे ताई म्हणाल्या. तसेच रामकृष्ण हरी वाजवा तुतारी असे म्हणत गावातील लोकांना मतदान करण्याचे आवाहन खासदार सुप्रिया सुळे यांनी आज केलेले आहे. नाही, एवढंच आहे की आज आपण सगळे बघताय की उजनीच्या धरणामध्ये एक थेंब पाणी नाही, त्यामुळे संपूर्ण आपल्या भागामध्ये दुष्काळाची परिस्थिती आहे. त्याच्यामुळे आपण सगळ्यांनी, मी महाराष्ट्र सरकारला डिसेंबरपासून विनंती करते की पाऊस कमी झालेला आहे, अत्यंत अडचणीची परिस्थिती आहे. पिण्याचं पाणी, शेतीचं पाणी, गुरांचं पाणी, त्याच्यात प्रचंड अडचणीत होणारे. लाईटचा भाव वाढलेला आहे आता, कमी पण लाईट केली आहे, 6 तासच केली आहे आणि भाव पण वाढवला आहे. कांद्याला भाव मिळत नाहीये, सोयाबीनला भाव नाही, दुधाला भाव नाही, जगायचं कसं? आणि खडकवासल्यातून आता जे पाणी येणार आहे तर त्याचा आम्हाला नक्कीच फायदा होईल, तर ते होऊ शकतं का? म्हणजे फायदा होईल म्हणजे सरकारची नैतिक जबाबदारी आहे का? उपकार करत नाही. पाणी देणं ही सरकारची नैतिक जबाबदारी आहे. इतके दिवस उशीर कसा झाला आणि का नाही नियोजन झालेलं पाण्याचं? सगळीकडे टँकर लावले, हे टँकरचं नियोजन का विस्कळीत पडाय? कोण याला जबाबदार? तर महाराष्ट्राचं ट्रिपल इंजिन सरकार आहे. आणि आता आमच्या गावामध्ये पण तोच प्रॉब्लेम आहे. 1-4 दिवसापासून पाण्याचा प्रॉब्लेम आहे, तर इथं आता टँकर सुरू करण्याची वेळ आलेली आहे. हे मी आधीपासून नियोजन करा म्हणते. तक्रारवाढीसाठी नाही, फक्त नाही पण सगळ्या बारामती लोकसभा मतदारसंघासाठी मी डिसेंबरपासून नियोजन करा सांगते. आज एप्रिल महिना उजाडला. आणि आणखी एक प्रश्न असा आहे की आता वन विभागाने आमच्या गावाला एक तटबंदीचीच म्हणजे भिंत टाकायचं काम चालू केलंय, तर सगळे हे शेतकरी वर्ग तिकडं जावं लागतं त्यांना, म्हणजे त्यांच्या शेतीमध्ये. फॉरेस्ट डिपार्टमेंटशी बोलून मार्ग काढेल काय काळजी. ठीक आहे. हा.